नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं अनित्या आर्ट्स या आपल्या चॅनलला. आज मी तुमच्यासोबत एक नवीन व्हिडिओ शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला कळेल की ही डिझाईन मी कशी बनवलेली आहे ते. खूप सुंदर असा बॅकलेस ब्लाऊज आहे. बॅकलेस असून सुद्धा आपला पूर्ण पाठीचा भाग दिसेल एवढंही बॅकलेस नाही आहे. छान अशी डोरीची डिझाईन आहे. सुंदर दिसेल ही पाठीला. आणि ब्लाऊजचा जो कलर आहे तो मल्टी कलर असल्यामुळे ही कुठल्याही साडीवर घालता येईल आणि ज्या साडीवरचं आहे त्या साडीवर तर घालताच येईल ते ब्लाऊज. पण प्लेन साडी जर असेल तर प्लेन साडीला सुद्धा खूप सुंदर दिसेल. आणि आपल्याकडे प्लेन साडीवर असं मल्टी कलरचा ब्लाऊज एखादं डिझायनर असलंच पाहिजे, की आपल्याला कुठल्याही छोट्या-मोठ्या प्रोग्रामला घालता येईल असं. आणि सुंदर असं डिझाईन दिसेल ही बॅक साईडला. आणि फ्रंट साईडला सुद्धा याला बोटनेकच आहे आणि स्लीवलेस ब्लाऊज आहे हे. तुम्ही कुठल्याही हेवी साडीवर सुद्धा घालू शकता किंवा एखादी सिंपल साडी असेल त्याला सुद्धा घालू शकता. आणि याला कुठल्याही प्रकारची लेस नाही यूज केलेली आहे मी, फक्त दोरीचाच वापर करून ही डिझाईन बनवलेली आहे. कॅनव्हासचा सुद्धा आपल्याला वापर करायचा नाही आहे याच्यामध्ये. तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ज्या पद्धतीने आपण दोरी बनवतो तसंच मी दोरी बनवून त्याला सरळ करून घेतलेलं आहे आणि 2-2 इंचाचे असे छोटे-छोटे तुकडे करून घेतलेले आहे. आता बघा ब्लाऊजची कटिंग करून घेतली आहे आणि जो बॅक साईड आहे त्याला मधोमध असं 1.5-1.5 इंच दोन्ही साईडला 3 इंच असं मी कट करून घेतलेलं आहे. कापड काढून घेतलेलं आहे कटिंगमधून. आता बघा असे जे दोरीचे मी लूप्स बनवून घेतलेले आहे ते 2-2 इंचाचे बनवलेले आहे आणि त्याला असं डबल फोल्ड करायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आणि उलट्या साईडला म्हणजे जिकडे आपला ब्लाऊज पीस आहे त्या साईडला ठेवायची आहे. आता जे हे अंतर आहे ते 1.5-1.5 इंचाचं अंतर ठेवलेलं आहे. प्रत्येक मार्किंगमध्ये 1.5-1.5 इंचावर आपल्याला ही लूप्स लावून घ्यायची आहे. अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि जो आपला ब्लाऊज आहे या साईडने लावायचा आहे. जिकडे कट आहे तिकडे तो कटिंगवाला भाग ठेवायचा आहे आणि 1.5-1.5 इंचाच्या अंतराने आपल्याला एकाखाली एक असे लावून घ्यायचे आहे. आधी मार्किंग करून घ्या. मार्किंग केल्याने काय होईल की तुमचं जे अंतर आहे ते कमी जास्त होणार नाही आणि जे आपले लूप्स आहेत सगळे एकामागे एक व्यवस्थित सारख्या अंतरावर दिसेल. त्याने काय होईल की तुमच्या ब्लाऊजची डिझाईनसुद्धा सुंदर दिसेल आणि ब्लाऊज फिनिशिंग पण दिसेल. आता बघा, आता आपण जी मार्किंग केलेली आहे अगदी मार्किंगवर आपल्याला लूप्स ठेवून घ्यायचे आहे आणि शिलाई करून घ्यायची आहे. सारखे अंतर असल्यामुळे डिझाईन दिसायला सुद्धा सुंदर दिसेल. आता जर तुम्हाला याहीपेक्षा थोडा मोठा पाहिजे असेल, जो मी पसरट भाग 3 इंचाचा ठेवलेला आहे. जर तुम्हाला मोठा पाहिजे असेल तर तुम्ही त्या पद्धतीने ठेवा. तुम्ही 4 इंच ठेवू शकता, 5 इंच ठेवू शकता. तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लहान मोठा आपल्या आवडीप्रमाणे आपण करू शकतो. आणि पद्धत जी आहे डिझाईन टाकण्याची अशीच राहील. जे लूप्स आहे ते आपल्याला असेच बनवावं लागतात. आता बघा शिलाई करून घेते मी सगळ्या लूप्सवर एक साईडने. दोन्ही साईडने आपल्याला याच पद्धतीने सेम 1.5 इंचाच्या मार्किंगवर असेच लूप्स लावून घ्यायचे आहे. आता थोडं अंतर खालून सोडावं लागेल आपल्याला. जसं मी वरून 1 इंच सोडलेलं आहे त्याच पद्धतीने आपल्याला खालीसुद्धा 1 इंच सोडावं लागेल. कारण की आपल्याला वरून गळा बनवायचा आहे आणि खाली जे आहे आपल्याला कमरपट्टी लावायची आहे. जर थोडा एक्स्ट्रा राहत असेल पट्टीच्या बाहेर तर तुम्ही कट करून घ्या. आता बघा मी ही 1 इंचाची पट्टी कट करून घेतलेली आहे आणि ती आपल्याला अशा पद्धतीने जे आपले लूप्स तयार झालेले आहे त्याला लावून घ्यायची आहे. थोडं अंतर सोडायचं आहे अर्धा इंचाचं आणि सरळ एक शिलाई घ्यायची आहे. आता बघा व्हिडिओमध्ये दाखवते मी त्या पद्धतीने. धागा वगैरे येत असेल मधामध्ये तर तो काढून घ्यायचा आहे आणि सरळ शिवून घ्यायचं आहे आपल्याला. आता शिलाई झालेली आहे माझी काढून. आता बघा जे एक्स्ट्रा राहिलेले आहे धागे ते कट करून घ्या आणि पट्टीला जो आहे तो आपल्याला उलट्या साईडने आता फोल्ड करायचा आहे. आता बघा एक शिलाई झाली आहे. अशा पद्धतीने पट्टी फोल्ड करा आणि जे आपण लूप्स लावले आहे ते असे बाहेरच्या साईडला निघतील. आता जरी आपण आतमध्ये लावलेले आहे आणि फोल्ड करून आपल्याला एक शिलाई घेऊन घ्यायची आहे. खाली कमरपट्टी लावायची आहे. आता बघा एक पार्ट रेडी करून झालेला आहे माझा. त्याच पद्धतीने आपल्याला दुसरा पार्ट रेडी करायचा आहे. तर जो पहिला पार्ट रेडी करून झालेला आहे त्याच पद्धतीने आपल्याला 1.5-1.5 इंचाचे मार्किंग करायचं आहे. जर तुमचा पहिला पार्ट रेडी झालेला आहे तर तुम्ही तोच ठेवायचा आहे दुसऱ्या पार्टवर आणि त्याच पद्धतीने तुम्हाला मार्किंग करून घ्यायचं आहे. याने काय होईल की तुमचे जे सारखे अंतर येईल आणि जे लूप्स आहेत ते पण एकाच लाईनमध्ये लागेल. कुठेही मागे-पुढे होणार नाही. या पद्धतीने केले तरी चालेल किंवा तुम्ही 1.5-1.5 इंचाचं अंतर ठेवून प्रत्येक ठिकाणी मार्किंग केलं तरी चालेल. दोन्ही पद्धत सारखीच आहे. काम तर एकच होणार आहे आपलं. आता बघा मी खाली कमरेची पट्टी लावून घेत आहे. आता जसं आपण नेहमीच्या ब्लाऊजला लावतो
त्याच पद्धतीने आपल्याला कमरपट्टी लावून घ्यायची आहे. यामध्ये काही वेगळं नाही करायचं आहे. आता बघा दोरी घ्यायची आहे. आता जो ब्लाऊजचा कलर आहे तुमचा जर मल्टी कलरची असेल तर मल्टी कलरची घ्या, नाहीतर मग गोल्डन कलर कॉमन आहे ब्लाऊजमध्ये तर तो कलर घ्या. गोल्डन कलरची सुद्धा सुंदर दिसेल. आता बघा एका साईडने मी सेफ्टी पिन टाकून घेतलेली आहे आणि एक लूप सोडून आपल्याला दुसऱ्या लूपमध्ये आता बघा व्हिडिओमध्ये दाखवते मी त्या पद्धतीने. आता आधी मी वरून टाकलेली होती, पण वरून थोडी कठीण जाणार आपल्याला टाकायला, त्यासाठी मी खालून टाकत आहे. आता बघा एक लूप सोडलेलं आहे मी एका साईडचं आणि एका साईडला टाकलेलं आहे. व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीने तुम्हाला टाकायचे आहे दोरी आपल्याला. आता बघा एका साईडचे जे एक लूप सोडला आहे आणि दुसऱ्या साईडला एक सोडून द्यायचं आहे, दुसऱ्या साईडला टाकायचं आहे. आता वरच्या साईड पण तसंच करायचं आहे. एक लूप सोडायचं आहे आणि दुसऱ्या साईडचा जो दुसरा आहे त्याला टाकायचं आहे. म्हणजे आपली जी डिझाईन आहे ती अशी झिगझॅग तयार होईल. जर तुम्हाला दोन्ही साईडला सोबत टाकता येत असेल तर सोबत टाका, एक अंतराने. ज्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने टाका. आता बघा ही पद्धत खूप इझी आहे. एक लूप सोडून द्यायचं आहे आपल्याला आणि दुसऱ्यामध्ये टाकायचं आहे. अशा पद्धतीने आपले जे दोरी आहे ती पूर्ण झालेली आहे टाकून. आता बघा थोडंसं ते पसरवून घ्यायचं आहे. आता जेवढं आपण कटिंग करताना 1.5 इंच दोन्ही साईडला असे म्हणून 3 इंच अंतर सोडलेलं आहे, तेवढं अंतर आपल्याला सुटलं पाहिजे आणि बाकीच्या याला आपल्याला गाठ पाडून घ्यायची आहे. आता हे तुमच्या मनाने घ्या. जर ही डिझाईन जवळ पाहिजे असेल तर जवळ घ्या. जर जास्त अंतर पाहिजे असेल तर थोडी डिझाईनची जी ते दोरी आहे ती आपल्याला ढिली सोडावं लागेल. तर त्याने काय होईल की आपलं जे अंतर आहे ते थोडं मोठं होऊन जाईल. तर बघा अशा पद्धतीने ही डिझाईन तयार होईल. खूप सुंदर ब्लाऊज दिसेल हे घातल्यानंतर. स्लीवलेस ब्लाऊज आहे आणि फ्रंट साईडला याला कप्स टाकलेले आहे. कारण बॅक साईडने बेल्ट वगैरे दिसू शकतो आपला. त्यासाठी आपल्याला कप्स टाकून घ्यावं लागेल फ्रंट साईडला. कुठल्याही बॅकलेस ब्लाऊजला आपल्याला फ्रंटला साईडला कप्स हे टाकावेच लागतात आणि जो फ्रंटचा जो गळा आहे तो सुद्धा बोटनेकच आहे. तर कशी वाटली मग डिझाईन नक्कीच कमेंटमध्ये सांगा. मी रोज या चॅनलवर नवीन ब्लाऊज डिझाईन टाकत असते. जर तुम्ही माझा व्हिडिओ पहिली वेळेस पाहत असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. कारण असेच रोज नवीन व्हिडिओ बघितल्याने तुम्हाला तुमचे स्वतःचे ब्लाऊज स्वतः शिवता येईल. आणि जर तुम्हाला स्वतः नसेल शिवायचे तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुमच्या टेलरकडून तुम्ही अशीच डिझाईन शिवू शकता. सुंदर असे बॅकनेक डिझाईन, स्लीव्ज डिझाईन जे ट्रेंडमध्ये चालू आहे त्यासुद्धा डिझाईन मी शेअर केलेल्या आहे चॅनलला. नऊवारी ब्लाऊज डिझाईन, वन पीसचे व्हिडिओसुद्धा टाकलेले आहे मी चॅनलला. जर तुम्हाला नवीन ब्लाऊज डिझाईन बघायला किंवा शिवायला आवडत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमचासुद्धा फायदा होईल. तुम्ही अशाच प्रकारचे माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ पाहून तुम्ही स्वतःचे ब्लाऊज शिवू शकता. खूप डिटेलमध्ये सांगते आणि साध्या पद्धतीने मी ब्लाऊज डिझाईन शेअर करत असते. जेणेकरून जे नवीन आहे किंवा ज्यांना थोडंफार माहिती आहे त्यांनासुद्धा शिवायला भारी जाणार नाही आणि त्यांना ब्लाऊज शिवण्यामध्ये सुद्धा मदत होईल. अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेले आहे. जर तुम्हाला माझे ब्लाऊज डिझाईन आवडत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा की कसे वाटतात ते. आणि रोज एक नवीन ब्लाऊज डिझाईन बघायला विसरू नका. चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही असेच ब्लाऊज डिझाईन बघत राहा आणि नवनवीन ब्लाऊज डिझाईन शिवत राहा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचं अगदी मनापासून धन्यवाद.